नमस्कार विद्यार्थी मित्रो. लास्ट लेक्चरला आपण काय बघितलं बघा. लास्ट 6 लेक्चर्स आपण वेक्टर पूर्ण डिटेलमध्ये बघितला. वेक्टर स्केलर म्हणजे काय, वेक्टर म्हणजे काय, त्याच्यानंतर त्याचे टाइप्स, त्याच्यानंतर क्रॉस प्रॉडक्ट, डॉट प्रॉडक्ट, हा पूर्ण डिटेलमध्ये बघितला. आणि तुम्हाला पहिल्यांदा सांगितल्याप्रमाणे लास्टचं जे आहे ते कोणतं, तर कॅल्क्युलस हा पार्ट आपल्याला बघायचा आहे. त्या कॅल्क्युलसमध्ये 2 पार्ट आहेत, डिफरन्शिएशन म्हणजे डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन. तर त्यापैकी आपल्याला आज काय बघायचं आहे, डेरिव्हेटिव्ह म्हणजे डिफरन्शिएशन, ऑर इट इज ऑल्सो कॉल्ड एज डेरिव्हेटिव्ह. तर या नावातच त्याचं मिनिंग आहे. डिफरन्शिएशन म्हणजे काय, डिफरन्स आणि डिव्हिजन, डिफरन्स अँड डिव्हिजन एकत्र असतं म्हणून त्याच्यावरून नाव काय पडलंय, डिफरन्शिएशन. त्याची जर वेगळीच डेफिनेशन, एखादी डेफिनेशन तुम्हाला सांगायची झाली तर काय येते बघा, रेट ऑफ चेंज ऑफ फंक्शन. काय सांगू शकतो आपण, रेट ऑफ चेंज ऑफ फंक्शन. राईट, व्हॉट इज फंक्शन. तुम्ही सेट वगैरे हा चॅप्टर बघितलाय, त्याचे रिलेशन्स पहिले, त्याच्या तिथं तुम्ही फंक्शन बघितले. फंक्शन म्हणजे काय, एखाद्या व्हेरिएबलनं डिपेंडंट असेल किंवा इंडिपेंडंट असेल तर एखादा इंडिपेंडंट व्हेरिएबलनं डिपेंडंट व्हेरिएबलमध्ये होणारे चेंजेस याला आपण फंक्शन म्हणतो. किंवा हेच दुसऱ्या भाषेत सांगायचं झालं तर काय येईल बघा, रेट ऑफ चेंज ऑफ डिपेंडंट variable with respect to independent व्हेरिएबल. आता इथं 2 शब्द आलेत बघा, डिपेंडंट व्हेरिएबल आणि इंडिपेंडंट व्हेरिएबल. राईट, मग आता इथं हेच एक्सप्लेन थोडं आपण करू. डिपेंडंट व्हेरिएबल म्हणजे कोणता, इंडिपेंडंट व्हेरिएबल म्हणजे कोणता. कोणतीही क्वांटिटी आपण घेतली, काय घेतली, कोणतीही क्वांटिटी. जरा इकडे येतो मी. तर त्या क्वांटिटीचे 2 टाइप्स असतात. कोणतीही फिजिकल क्वांटिटी घेतली, राईट, फिजिकल क्वांटिटी घेतली तर त्याचे 2 टाइप्स आहेत. आपण शिकलोय कोणते बघा सांगा, फंडामेंटल आणि डिराइव्ड. राईट, फंडामेंटल आणि डिराइव्ड. किंवा जरा मॅथच्या भाषेत, गणिताच्या भाषेत बोलायचं झालं तर कोणकोणते येतात, डिपेंडंट व्हेरिएबल आणि इंडिपेंडंट व्हेरिएबल. याला फिजिक्स मध्ये आपण याला कोणत्या म्हणतोय, फंडामेंटल क्वांटिटी. बरोबर. आता डेफिनेशन आपला फंडामेंटल क्वांटिटीची काय, द फिजिकल क्वांटिटी विच डज नॉट डिपेंड अपॉन एनी अदर क्वांटिटी इज कॉल्ड एज फंडामेंटल क्वांटिटी. डज नॉट डिपेंड अपॉन म्हणजे कोणती, इंडिपेंडंट क्वांटिटी. राईट, आणि दुसऱ्या क्वांटिटीचा दुसरा टाइप कोणता, डिपेंडंट व्हेरिएबल. म्हणजे कोणती, डिराइव्ड क्वांटिटी. राईट, आता डिराइव्डच्या डेफिनेशन मध्ये काय येते बघा, द फिजिकल क्वांटिटी विच डिपेंड्स अपॉन वन ऑर मोर फंडामेंटल क्वांटिटी फॉर इट्स मेजरमेंट इज कॉल्ड एज डिराइव्ड क्वांटिटी. राईट, म्हणजे ती कशावरती डिपेंड आहे, फंडामेंटल क्वांटिटीवरती. म्हणजे ती कशी आहे, डिपेंडंट क्वांटिटी आहे. राईट, मग तेच मॅथ्स मध्ये आपण त्याला काय म्हणतो, डिपेंडंट व्हेरिएबल आणि इंडिपेंडंट व्हेरिएबल. राईट, आणखी एक गोष्ट डिफरन्शिएशन मध्ये किंवा डेरिव्हेटिव्ह मध्ये येते ते म्हणजे कॉन्स्टंट. आता कॉन्स्टंट म्हणजे काय,
कॉन्स्टंट, कॉन्स्टंटचे पण दोन टाइप्स असतात. कॉन्स्टंट म्हणजे स्थिरांक, बरोबर. कॉन्स्टंट म्हणजे काय, स्थिरांक, स्थिरांक आपण घेतो. तर कॉन्स्टंट पण दोन टाइपचे असतात. कोणकोणते, तर फर्स्ट असतो तो आर्बिटरी, आर्बिटरी, आणि दुसरा असतो तो ऍब्सोल्यूट, ऍब्सोल्यूट. आता आर्बिटरी कॉन्स्टंट म्हणजे काय, तुम्ही इक्वेशन एक शिकलाय बघा, ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल टू 0, क्वाड्रॅटिक इक्वेशन शिकलाय. याच्यामध्ये तुम्ही काय म्हणताय, a बी आणि सी काय आहेत, कॉन्स्टंट आहेत. काय आहेत, कॉन्स्टंट आहेत. म्हणजेच काय, ए ची व्हॅल्यू तुम्ही काहीतरी अंक घेताय, काहीतरी नंबर्स घेताय. मग 1 घ्याल, 5 घ्याल, 7 घ्याल, -5 घ्याल, -10 घ्याल, बरोबर. या ए बी सी चे तुम्ही काहीतरी नंबर्स घेताय. म्हणजे काय, इथं आपण काय केलं, ए बी सी एक नोटेशन दाखवलंय, पण त्याच्या मागे त्याची एक व्हॅल्यू पर्टिक्युलर आपण एक व्हॅल्यू घेतोय का, कॉन्स्टंट म्हणजे एकच घेतोय का, फिक्स अशी घेतोय का, नाही. तर का आपण ए ची व्हॅल्यू काही बदलतोय, काहीही बदलतोय. 1 किंवा 0 पासून ते 99 पर्यंत, किंवा -1 टू -99 पर्यंत आपण या व्हॅल्यूज बदलतोय, बरोबर. म्हणून याला आर्बिटरी कॉन्स्टंट म्हणायचं. कोणतं, आर्बिटरी कॉन्स्टंट. आणि ऍब्सोल्यूट म्हणजे काय बघा, बघा इथे ऍब्सोल्यूट 1 2 3 4 डॅश डॅश डॅश, यांची व्हॅल्यू बदलते का, 1 कुठे गेला तर 1च आहे, 2 कुठे गेला तर 2च आहे, 3 कुठे गेला तर 3च आहे. म्हणजे हे ऍब्सोल्यूट कॉन्स्टंट आहेत. आणि इथं आर्बिटरी मध्ये काय करतोय आपण, एबीसी च्या फॉर्म मध्ये घेतोय, पण एबीसी च्या व्हॅल्यूज आपण वेगवेगळे नंबर्स टाकतोय, बरोबर. याप्रमाणे मग काय लक्षात आलं, व्हॉट इज डिफरन्शिएशन रेट ऑफ चेंज ऑफ फंक्शन. आता फंक्शन म्हणजे काय ते आपल्याला बघायचं आहे. तर एक एक्झाम्पल घेऊ आपण फंक्शन बघण्यासाठी. टेक ए स्क्रीनशॉट, मला हे रिमूव्ह करायचं आहे, स्क्रीनशॉट घ्या. डिफरन्स आपण फंक्शन असं घेतलंय, y इक्वल टू एफ ऑफ एक्स. हे कोणतं आहे, y डिपेंडंट व्हेरिएबल आहे, डिपेंडंट. आणि एफ ऑफ एक्स, एक्स कोणता आहे, इंडिपेंडंट, इंडिपेंडंट व्हेरिएबल. म्हणजे काय बघा, आपण x इक्वल टू 1 व्हॅल्यू घेतली तर y ची व्हॅल्यू काय होईल, 1 होईल. x इक्वल टू 2 घेतली तर y ची व्हॅल्यू किती होईल, 2 होईल. असं x वाढवला तर हा पण वाढत जाणार. समजा दुसरं इक्वेशन घेतलं, y इज इक्वल टू 2x प्लस 2, बरोबर. तर याच्यामध्ये बघा, x ची व्हॅल्यू आपण 1 घेतली, x इक्वल टू 1 घेतलं तर y ची व्हॅल्यू किती येईल, 2 इंटू 1 2 प्लस 2 4. x इक्वल टू 2 घेतलं तर y ची व्हॅल्यू किती येईल, 2 इंटू 2 4 प्लस 2 6. x इक्वल टू 3 घेतलं तर किती येईल, y इक्वल टू 3 इंटू 2 6 प्लस 2 8. असे वाढत जाणार. म्हणजे काय, y काय आहे, डिपेंडंट व्हेरिएबल आहे, कशावरती, x च्या व्हॅल्यूवरती, राईट. हे जर आपण एखाद्या इक्वेशन न किंवा ग्राफ न घेतलं, हे जर आपण x म्हणजे पोझिशन ऑफ पार्टिकल घेतलं ना, y त्याची डिस्प्लेसमेंट घेतली, काय घेतली, y डिस्प्लेसमेंट किंवा व्हेलॉसिटी डिस्प्लेसमेंट घेतली, आणि x काय घेतले, पोझिशन ऑफ पार्टिकल. आणि जर त्याचा ग्राफ काढला तर ग्राफ कसा येईल बघा, हा ग्राफ असा, एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस, राईट. आणि हेच इक्वेशन y इक्वल टू एफ एक्स जर ग्राफ घेतला तर तो ग्राफ असा येईल, तो ग्राफ असा येईल. मग आपण इथं काय दाखवूया, इथं 2 पोझिशन दाखवू किंवा 2 पॉइंट्स दाखवू, ए आणि बी. हा एक पॉइंट घेऊ ए आणि दुसरा हा पॉइंट घेऊ बी, बरोबर. म्हणजे हे किती येईल, एक्स आपण काय म्हणतोय पुस्तकात बघू, x0 म्हटलंय, x0. तर बी पॉइंटला काय येईल बघा, बी पॉइंटला x0 प्लस डेल्टा एक्स, थोडासा मायनॉर चेंज, x0 प्लस डेल्टा एक्स असं घेतलंय. आणि म्हणजेच हे जे काय आहे,
इकडे आपण वाय ऍक्सिस मध्ये पण हे दाखवू शकतो असं, राईट. हे काय येईल, हे येईल y ऑफ x0, y ऑफ x0. आणि इथं जे बी पॉइंट घेतलाय हा काय येईल, y ऑफ x0 प्लस डेल्टा एक्स असा येईल. म्हणजेच काय येईल, हा जो पोर्शन आहे, हा जो पोर्शन आहे त्याला आपण नाव देऊ डेल्टा वाय. डेल्टा वाय, डेल्टा डिनोट्स फॉर चेंज. डेल्टा व्हॉट डिनोट्स, इट डिनोट्स चेंज. चेंज. आणि हा जो येईल हा पोर्शन ए2 हा काय येईल, चेंज इन एक्स, चेंज इन पोझिशन ऑफ द पार्टिकल गिव्स द चेंज इन डिस्प्लेसमेंट ऑफ द पार्टिकल, राईट. हे जर आपण असं इक्वेशन घेतलं तर याप्रमाणे आपल्याला ही इक्वेशन्स मिळतील, राईट. म्हणजेच काय येईल बघा, हा जर अँगल आपण थिटा घेतला, हा जर अँगल आपण थिटा घेतला, राईट, हा जर अँगल थिटा घेतला तर ते इक्वेशन काय होईल, किंवा काय मिळेल आपल्याला, थिटाची व्हॅल्यू किती मिळेल बघा, थिटा इक्वल टू dy अपॉन dx, बरोबर का, dy अपॉन dx. म्हणजेच काय, समोरची बाजू गेली म्हणजेच काय, थोडक्यात हा काय असणार आहे, टॅन ऑफ थिटा असणार आहे, टँजेन्शियल टू थिटा असणार आहे. म्हणजेच टँजेंट कसा असणार बघा, सेकंड ग्राफ आपल्याला येईल असा, वाय ऍक्सिस एक्स ऍक्सिस हा कर्व असा, आणि त्याला हा टँजेंट हा कर्व असा येईल, बरोबर. हा पॉइंट ए, हा पॉइंट ए, हे फंक्शन. म्हणजे काय केलं आपण, ही जी व्हॅल्यू आहे एक्स ची ती टेन्स टू 0 करली. डेल्टा एक्स काय केलं, डेल्टा एक्स टेन्स टू 0 म्हणजे काय, डेल्टा एक्स, आता डेल्टा एक्स एक्स 0 प्लस डेल्टा एक्स आहे, हे डेल्टा एक्स आपण 0 करत आलो तर ते काय काय होईल, व्हॅल्यू कमी 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 होत शेवटी कुठे येईल, ए. म्हणजेच हा बी पॉइंट आहे तो कुठे येईल, ए पॉइंट वर येईल. आणि त्यावेळेचा ग्राफ हा असेल, त्यावेळेचा ग्राफ हा असेल. हे आपण काय केलं, कमी कमी कमी, तर आपल्याला लिमिट, तुम्ही आता मॅथ्स मध्ये शिकाल लिमिट इथं प्रोड्यूस करायचं आहे याच्यासाठी. मग हेच इक्वेशन कसं होईल बघा, हे असं जर केलं तर आपण लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0, लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0, डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स, डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स. ही काय असणार आहे, याचं स्लोप ऑफ द ग्राफ. ही काय असणार आहे, स्लोप ऑफ ग्राफ. आता इथं थोडक्यात बघा, डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स, थिटा, सॉरी मी इथं डी दाखवले, डी नाही इथं डेल्टा पाहिजे. दोन्हीचा अर्थ एकच आहे, फक्त ते नंतर दाखवायचं आहे. डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स. इथं बघा, डेल्टा वाय चेंज इन वाय रीडिंग ऑफ ऑन वाय ऍक्सिस अँड चेंज इन रीडिंग ऑफ एक्स ऍक्सिस. आपण स्लोप का 10वीला ते कॅल्क्युलेट केला तुम्ही कर्वचा, तोच आहे इथं. म्हणजेच काय, लिमिट एक्स टेंड टू 0, डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स नथिंग बट द स्लोप ऑफ ग्राफ. आता म्हणजेच काय, हे कधी असणार आहे, ऍट एक्स इज इक्वल टू x0, x इज इक्वल टू x0, बघा ही व्हॅल्यू x इज इक्वल टू x0 अशी जर व्हॅल्यू घेतली तर आपल्याला हे मिळेल, राईट. मग हेच आता मॅथ्स मध्ये कसं लिहिता येईल बघा, हेच मॅथ्स मध्ये कसं लिहिता येईल, आपल्याला dy बाय dx लिमिट ऍट x0 is equal to limit delta x tends to 0, delta x tends to 0, delta x tends to 0
टेन्स टू 0 म्हणजेच काय डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स इक्वल टू स्लोप ऑफ 0. आपण 10वी मध्ये जसं शिकलो त्याप्रमाणे हा स्लोप आहे बरोबर ऍट एक्स इक्वल टू x0. तर डेरिव्हेटिव्हच्या फॉर्म मध्ये कसं लिहायचं dy by dx at x equal to 0 equal to limit delta x tends to 0 y plus delta y. आता बघा कोणता आहे हे इथे आहे y plus delta y. y plus ही व्हॅल्यू आपण घेतली मायनस y म्हणजे काय आलं ही व्हॅल्यू आली डिवाइडेड बाय डेल्टा x ही व्हॅल्यू डेल्टा x राईट. किंवा आपण हे असं पण लिहू शकतो हे इरेज करून इथं लिहितो. आता हे dy बाय dx आहे ते जर फंक्शनच्या फॉर्म मध्ये लिहायचं झालं तर असं लिहायचं d ऑफ f ऑफ x काय लिहायचं डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन x d ऑफ f ऑफ x अपॉन dx at x0 इक्वल टू लिमिट डेल्टा x टेन्स टू 0. आता काय करायचं आहे आपल्याला वायचं आहे तिथं f च्या फॉर्मॅट मध्ये लिहायचं आहे f ऑफ फंक्शन ऑफ इथं काय येणार x0 प्लस डेल्टा x बघा x0 x प्लस डेल्टा x मायनस f of x divided by delta x या दोन फॉर्म मध्ये आपण लिहू शकतो dy by dx म्हणजे y च्या फॉर्म मध्ये आणि फंक्शन ऑफ x च्या फॉर्म मध्ये. आता आपण पहिल्यांदाच कन्सिडर केलं मी ते इरेज केलेलं काय आहे y इज इक्वल टू f ऑफ x. सिम्पली काय केलं y च्या ऐवजी आपण इथे f ऑफ x पुट केलं या इक्वेशन मध्ये राईट. आणि हे इक्वेशन आपल्याला आलं म्हणजेच हे थोडक्यात कसं लिहिता येईल बघा आपल्याला हे जर आपण अजून सॉल्व्ह केलं हे जर आपण आपल्याला अजून सॉल्व्ह केलं तर काय येईल बघा dy बाय dx इज इक्वल टू लिमिट डेल्टा x टेन्स टू 0 f ऑफ x प्लस और x0 प्लस डेल्टा x माइनस fx डिवाइडेड बाय डेल्टा x म्हणजेच काय इथं बघा हे काय आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ d ऑफ f ऑफ x आहे d ऑफ f ऑफ x हे थोडं वेगळं ग्राफ आहे d ऑफ f ऑफ x डिवाइडेड बाय डेल्टा x तर डेल्टा x च्या ऐवजी आपण dx पण लिहू शकतो चेंजेस आहे डेरिव्हेटिव्हच्या फॉर्म मध्ये f ऑफ x अपॉन x डेरिव्हेटिव्ह ऑफ f ऑफ x अपॉन डेरिव्हेटिव्ह ऑफ x या फॉर्म मध्ये लिहू शकतो आणि हाच डेरिव्हेटिव्हचा फॉर्म आहे. ठीक आहे. कदाचित मित्रो तुम्हाला हे थोडंसं अवघड वाटत असेल डेफिनेशन. ठीक आहे. तर तुम्ही हे 12वी मध्ये शिकणारच आहे. मी या चॅप्टरच्या पहिल्यांदाच तुम्हाला सांगितलं होतं की फिजिक्स शिकत असताना आपल्याला व्हेक्टर आणि कॅल्क्युलस म्हणजे डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशनची तोंड ओळख पाहिजे. ठीक आहे. ती तोंड ओळख करण्यात आता डेरिव्हेटिव्ह समजण्यासाठी तुम्हाला सेट समजायला पाहिजे. सेट झाल्यानंतर कंटिन्युटी समजायला पाहिजे. कंटिन्युटी नंतर लिमिट समजायला पाहिजे आणि लिमिट हा चॅप्टर झाल्यानंतर आपण तुम्ही मॅथ्स मध्ये डेरिव्हेटिव्ह शिकणार आहे बरोबर. तर ते लिमिट वगैरे तुमचं आता मॅथ्स मध्ये झाले का नाही मला काहीच माहित नाही. मी फक्त तुम्हाला तोंड ओळख करून द्यायचा प्रयत्न करतोय. जेवढं शक्य आहे तेवढं मी इथे तुम्हाला हे सोपं करून सांगायचा प्रयत्न करतोय. डेरिव्हेटिव्ह म्हणजे काहीही तुम्ही अवघड करू नका अवघड हे करून घेऊ नका. डेरिव्हेटिव्ह म्हणजे चेंज. डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय चेंज. आपण डिफरन्शिएशनला काय लिहिलं होतं डिफरन्स प्लस डिव्हिजन. इथं आहे बघा डिफरन्स अपॉन डिव्हिजन आहे का. इथं डिफरन्स घेतलाय डिवाइडेड बाय केलंय तेच आहे. किंवा फिजिक्सच्या भाषेत बोलायचं झालं तर काय रेट ऑफ चेंज ऑफ फंक्शन. हे जे फंक्शन आहे f ऑफ x मगाशी मी तुम्हाला x ची व्हॅल्यू घेऊन दाखवलं किंवा x पोझिशन घेतली तर y काय येणार डिस्प्लेसमेंट किंवा व्हेलॉसिटी ऑफ द पार्टिकल येणार.
त्या फॉर्मॅटमध्ये हा तो ग्राफ मी तुम्हाला सांगितलाय. थोडंसं समजलं तर बघा, या डेफिनेशन पेक्षा पण आपल्याला जे महत्वाचं आहे, डेफिनेशन पेक्षा पण महत्वाचं आहे ते आता प्रॉपर्टीज ऑफ डिफरन्शिएशन जे आपण बघणार आहे. म्हणजे डिफरन्शिएशनची ऍडिशन कशी करायची, सबस्ट्रॅक्शन कशी करायची, मल्टिप्लिकेशन कसं करायचं, डिव्हिजन कसं करायचं, काही स्टँडर्ड फॉर्म्युले आहेत गिवन दिलेले ते महत्वाचे आहेत, जे आपल्याला 11वीच्या किंवा 12वीच्या तुमच्या बुकमध्ये आपण सारखे वापरणार आहेत. ते तुमच्या फेवरमध्ये जावेत, तुम्हाला ते माहीत व्हावेत म्हणून ही आपण इथं सगळं रिव्हिजन करतोय. ही झाली ही जी दोन झाली ती काय झाली, डिफरन्शिएशनची थोडक्यात माहिती, आणि ही मॅथमॅटिकल डेफिनेशन ऑफ डिफरन्शिएशन झालं, डेरिव्हेटिव्ह. याचा स्क्रीनशॉट घ्या आणि आपण डेरिव्हेटिव्हच्या प्रॉपर्टीज बघू. प्रॉपर्टीज ऑफ डिफरन्शिएशन काय येणार बघा. पहिली प्रॉपर्टी, डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन इनटू एक्स असेल तर कसं घ्यायचं, जे एक्स हा कॉन्स्टंट आहे तो बाहेर काढायचा असा, एस इंटू डी एफ ऑफ डी एक्स. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, डी डी एक्स ऑफ एक्स 3x असेल, ठीक आहे, किती 3x असेल तर हे कसं लिहिणार, लिहिताना कसं लिहिणार, 3x असं असेल तर हेच कसं लिहिता येईल आपल्याला, 3 इंटू dx अपॉन dx किंवा ddx ऑफ x, राईट, असं या प्रकारे. ही झाली पहिली प्रॉपर्टी, कॉन्स्टंट बाहेर काढण्याची. दुसरी प्रॉपर्टी कशी आहे बघा, देर आर टू फंक्शन्स f1x आणि f2x. त्याचा डेरिव्हेटिव्ह घेतला तर काय करायचं, डेरिव्हेटिव्हनं सेपरेटली या दोन्हीला गुणायचं. म्हणजेच काय, पहिल्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह प्लस दुसऱ्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह. तिसरं जर असं असेल, दोन फंक्शन्स आहेत f1x f2x, त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आणि त्याचा काय आहे, गुणाकार आहे, दोन फंक्शनचा काय गुणाकार असेल तर काय करायचं, पहिली टर्म ऍज इट इज ठेवायची f1x आणि दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा इंटू डी ऑफ f2x अपॉन dx. काय केलं बघा, पहिली टर्म तशीच ठेवली आणि दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह घेतला. आता नेक्स्ट प्लस काय करायचं, दुसरी टर्म तशीच ठेवायची f2x तसंच ठेवायचा आणि पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा डी ऑफ f1x अपॉन dx, राईट. ही झाली तुमची तिसरी टर्म मल्टिप्लिकेशनची, समेशनची, आणि ही कॉन्स्टंट जर असेल तर. फोर्थ हे घ्या, फोर्थ जर असं असेल, फोर्थ क्वांटिटी प्रॉपर्टी, डी ऑफ dx ऑफ f1x अपॉन f2x, f1x डिवायडेड बाय f2x असं असेल. तर काय करायचं बघा, तर ही प्रॉपर्टी अशी घ्यायची, 1 अपॉन f2x, फोर्थ प्रॉपर्टी काय आहे बघा, जर डिवायडेशन असेल त्याचं डेरिव्हेटिव्ह असेल तर काय करायचं बघा, तर काय करायचं, डिवायडेशनचा दुसऱ्याचा इनव्हर्स घ्यायचा आणि पहिल्या टर्मचा काय करायचं, डेरिव्हेटिव्ह करायचा, आणि मायनस काय करायचं, पहिली टर्म डिवाइडेड बाय दुसरं जे फंक्शन आहे त्याचा स्क्वेअर करायचा आणि दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, राईट. काय केलं बघा, डी डी एक्स ऑफ f1x अपॉन f2x इज इक्वल टू 1 अपॉन f2x इंटू डी डी एक्स ऑफ f1x मायनस f1x डिवायडेड बाय f2 स्क्वेअर एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ f2x, राईट. असं करायचं. ही ह्या चार प्रॉपर्टीज झाला. नेक्स्ट पाचवी जी प्रॉपर्टी आहे हे fifth property, if x depends on time. Fifth property, if x depends on time, depends on time, another variable t, then कसं येणार बघा, d of f of x upon dt upon dt is equal to, हे कसं येणार मग, d of f of x upon dx into dx upon dt into dx upon dt. म्हणजे काय, x हा कशावरती डिपेंड आहे, टाइम वरती, बरोबर. मग इथं कोणतं फंक्शन आहे f of x, तर त्या डेरिव्हेटिव्ह काढत असताना काय करा, f of x चा पहिला डेरिव्हेटिव्ह करा आणि पुन्हा dx by dt चा असा
डेरिव्हेटिव्ह काढा. राईट. नेक्स्ट सिक्स्थ प्रॉपर्टी जी आहे ती अशी डी ऑफ डी डी एक्स ऑफ एफ ऑफ जी इंटू एक्स तर ही कशी येईल बघा. तर एफ डॅश ऑफ जी ऑफ एक्स इंटू जी डॅश ऑफ एक्स या प्रकारे. और सिंपली एवढे किचकट लक्षात ठेवण्यापेक्षा एवढंच लक्षात ठेवा, dy बाय dx हेच आपल्याला असं लिहिता येईल, dy बाय dx इज इक्वल टू dy बाय dv इंटू dv अपॉन dx म्हणजे dy बाय dx. हे व्हेलॉसिटीचं फंक्शन जर मध्ये आलं तर हे असं येणार. हे झाल्या प्रॉपर्टीज ऑफ डेरिव्हेटिव्ह. आता नेक्स्ट आपल्याला काय बघायचंय तर सिंपल फंक्शन्स अँड देअर डेरिव्हेटिव्ह्ज बघायचे. त्याचे एक 8 ते 10 फॉर्म्युले आहेत आणि ते कसे सॉल्व्ह करायचे हे थोडक्यात बघायचं. हे नेक्स्ट लेक्चरला बघू. मित्रांनो, जर खरंच तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असतील, माझे लेक्चर्स आवडत असतील किंवा समजत असतील तर तुमच्या मित्रांना शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका. थँक्यू व्हेरी मच.